डिअर स्टुडंट्स, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलाइस मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. वी आर फ्रॉम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Today we are going to see for our 12th standard English Yuvak Bharati Unit 1.4 Big Data, Big Insights. This unit will show you the perfect information regarding the data information all collected together. Okay, let's see the next slide. Uses of big data. Here you are seeing what types of uses are of this big data. There are 8 types of uses: location tracking, understanding the weather patterns, healthcare industry, banking, finance and trading, sports, advertising, entertainment and media, education industry, etc. Means in all the fields there is the use of big data. We are seeing the cover page of our textbook, and here also you can have the examples of collection of big data. You may see it perfectly. Okay, let's see. Next slide shows you the first one, location tracking. How data is used in location tracking. There are many ways. I have tried to sum up. First is showing used by Google Maps and GPS to identify and track location of a place, as well as geographic positioning, radio frequency identification, census data about traffic conditions on particular route, can plan route according to travel time, transportation of the goods. Companies reduce risks in transport, improve speed, reliability in delivery. नेमकं काय आहे पहा. लोकेशन ट्रॅकिंग यासाठी ज्या वेळेला आपण बिग डेटा उपयोगात आणतो तो कोणत्या स्वरूपामध्ये आणत असतो तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा गुगल मॅप्स यांची मदत होते आणि GPS यांच्या सहाय्यानं आपण परफेक्ट स्थान निर्देश करू शकतो, ट्रॅक करू शकतो, मार्ग काढू शकतो. आणि त्याच्यासोबतच आपल्याला बऱ्याचदा भौगोलिक स्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण नेमकी फ्रिक्वेन्सी जाणू शकतो आणि त्याच्यातून विशेषतः आपण प्रवास करीत असताना आपल्या मार्गामध्ये ट्रॅफिक कंडिशन्स कोणत्या स्वरूपात येत असतील त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या GPSच्या आधारे आपण मिळवून घेत असतो. आणि प्रामुख्यानं कसं होतं पहा की आपल्याला जो प्रवास करायचा आहे त्यासाठीचा कालावधी किती असेल, त्याचबरोबर आपल्याला दळणवळणासाठी कोणत्या प्रकारच्या वस्तू असतील आणि त्याच्यातून आपल्याला कोणत्या मार्गानं नेमकं कसं काय हा सगळा प्रवास चालणार याची माहिती घेता येऊ शकते. तसंच आपल्याला अनेक प्रकारच्या कंपनीजच्या सहाय्यानं या ट्रान्सपोर्टेशनमध्ये ज्या काही आपल्याला रिस्क समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या शक्यतो करून कमी करता येतात. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या प्रवास करण्याची गती वाढवता येते. आणि इतकंच नव्हे तर यामध्ये विश्वासार्हतासुद्धा निर्माण होत असते. त्यामुळं बिग डेटाचा उपयोग लोकेशन ट्रॅकिंगमध्ये निश्चितपणे होतो असं तुम्ही म्हणू शकता. पुढील स्लाईड बघा. सेकंड पॉईंटमध्ये अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स यासाठी यूज ऑफ बिग डेटा कोणत्या स्वरूपात आहे ते पहा. वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर.
to forecast weather, to give warnings of impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, to study global warming and availability of natural resources. आता ह्याच्यातून आपल्याला हवामानाच्या संदर्भामध्ये हा डेटा मदत करू शकतो. तर त्यात सॅटेलाईट्सच्या सहाय्यानं ही सर्व माहिती ही गोळा केली जात असते. आणखीन त्याचबरोबर आपल्याला हवामानाचं भाकीत करता येतं, फोरकास्टिंग करता येतं, अंदाज घेता येतो. तसंच प्रामुख्यानं ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामध्ये पूर असेल, भूकंप असेल किंवा त्सुनामी असेल समजा, तर याच्याबद्दलची प्री इंटिमेशन आपल्याला मिळू शकते. आपल्याला पूर्वसूचना, वॉर्निंग त्या संदर्भामधील मिळू शकते. तसंच आपण विशेषतः करून नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता कितपत आहे आणि त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भातील माहिती याबद्दलचं संशोधन आपल्याला करायचं असेल तर त्या दृष्टीनं डेटा आपल्याला मदत करीत राहतो. आता 3 नंबरला मुद्दा येतो हेल्थ केअर इंडस्ट्री. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी अगदी निगडीत असलेला भाग म्हणजे हेल्थ केअर. आपल्या आरोग्याची काळजी वाहणारी ही हेल्थ केअर इंडस्ट्री. व्हेरियस ॲप्स, स्मार्टवॉचेस, गॅजेट्स etc. कलेक्ट डेटा अबाउट व्हेरियस फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. कितीतरी प्रकारचे ॲप्स सध्या उपलब्ध आहेत आपल्या आरोग्याची माहिती आपल्याला मिळवून देण्यासाठी. त्यामध्ये स्मार्ट वॉचेस पण आहेत. तसंच आरोग्य सेतू ॲपविषयी आपल्याला माहितीच आहे. सेकंड, डेटा ॲनालाइज्ड अँड फीडबॅक प्रोव्हायडेड. यामध्ये बराचसा डेटा हा विश्लेषित केला जातो, ॲनालाइज केला जातो आणि त्याच्यासोबतच आपल्याला योग्य फीडबॅकसुद्धा उपलब्ध करता येतो. नंबर 3, डॉक्टर्स कॅन हॅव अ बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, इफेक्ट्स ऑफ एनी ड्रग. आता प्रामुख्यानं पेशंटच्या प्री हिस्ट्रीचा या सर्व बारीक सारीक तपशिलाचा उपयोग डॉक्टर्सना डायग्नोसिस करण्यासाठी नक्कीच होतो. कोणत्या स्वरूपाची व्याधी आहे आणि कोणत्या औषधाचा कसा प्रभाव त्या पेशंटवरती पडू शकेल याची माहिती या आधारे डॉक्टरांना खूप महत्त्वपूर्ण ठरते. नेक्स्ट, पास्ट डेटा ऑफ पेशंट्स मेंटेन्ड, सजेशन्स, सोल्युशन्स फॉर देअर प्रॉब्लेम्स गिवन. त्याचप्रमाणे पेशंटच्या बाबतीमध्ये त्याचा पूर्वेतिहास काय आहे त्याविषयीची सगळी माहिती ही साठवून ठेवता येते. त्यानुसार वेळोवेळी कोणत्या सजेशन्स दिलेल्या होत्या आणि सद्यस्थितीत काय अपेक्षित आहे अशा सजेशन्स, सूचना देता येऊ शकतात. त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या समस्या त्या पेशंटसाठी आहेत त्यासाठीचे योग्य सोल्युशनपर्यंत सुद्धा पोहोचता येऊ शकतं. हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स डिसीजेस. त्याचप्रमाणे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात जे आजार पसरतात, साथीचे रोग, एपिडेमिक्स, त्यांचा आउटब्रेक होतो, उद्रेक होतो, वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होतात आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कोविड-19 हा सुद्धा एपिडेमिक्स आउटब्रेक आहे आपण जाणतो. आणि याच्यामध्येही आपल्याला योग्य मॉनिटरिंग करण्यासाठी योग्य त्या साथीच्या आजारावरती त्यातून होणारा जो उद्रेक आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, मॉनिटरिंग करण्यासाठी या डेटाचा उपयोग होत असतो.
त्यानंतर बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये आपल्या बिग डेटाचा कितपत फायदा होतो पहा. टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रायल्स एटसेट्रा. म्हणजे पहा, बरेचदा ऑनलाईन बँकिंग आता सुरू आहे, ट्रेडिंग सुरू आहे, फिनान्सिंग सुरू आहे. या प्रकारामध्ये काही प्रकारच्या गुन्हेगारीला जोर आलेला दिसतो. तर या सायबर क्राईमवरती योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी, तसं घडणारच नाही म्हणून योग्य ती काळजी घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर आपलं जे कार्ड असतं, क्रेडिट कार्ड वगैरे, तर त्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रॉड होऊ नये, फसवाफसवी होऊ नये आणि बोगस कार्ड असेल वगैरे तर त्याच्याविषयीचं डिटेक्शन, परीक्षण हे करता येऊ शकतं. आणि त्याच्यासोबतच ऑडिट हेही अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतं. बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स ऑफ फ्रॉड्स बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स. आता याच्यासोबतच कसं आहे पहा की काही वेळेला बँकिंगच्या या व्यवहारांमध्ये फ्रॉड होताना दिसते आणि त्या सगळ्याविषयीची माहिती आपल्याला पास्ट डेटा कोणाचा, कस्टमर्सचा, त्या बँकेमध्ये जो उपलब्ध असतो त्याच्या विश्लेषणातून त्यांच्या लक्षात येऊ शकतं एखाद्या वेळेस फ्रॉड आहे किंवा काय. SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. आता फिनान्शियल मार्केटसाठी जर का काही प्रकारचा बेकायदेशीर इल्लिगल ट्रेड्स होत असेल किंवा काही प्रकारच्या संशयास्पद अशा कृती घडत असतील तर त्याच्या बाबतीतसुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम SECला करता येऊ शकतं, ते बिग डेटाच्या आधारे. बिग डेटा अल्गोरिथम्स आर युज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणखी ट्रेडिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी बिग डेटाच्या या सगळ्या कलेक्शनचा फायदा नक्की खात्रीपूर्वक होत असतो. पुढील क्षेत्र आहे स्पोर्ट्स. द डेटा enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. स्पोर्ट्स पर्सनसाठी, खेळाडूसाठी एकूण त्याचा परफॉर्मन्स किंवा इतर जे जागतिक स्तरावरचे खेळाडू आहेत त्यांचा परफॉर्मन्स यांच्यातील कंपॅरिझन लक्षात येऊ शकते ती डेटाच्या आधारे. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. व्यक्तिगत खेळाडूला फायदा होत जातो आणि त्याचप्रमाणे सांघिक कार्य कोणत्या पद्धतीनं होतं आणि यामध्ये पूर्वी घडून गेलेले स्पर्धा, सामने असतील त्यातूनसुद्धा काही प्रकारचा बोध मिळतो, म्हणजेच डेटा इथं उपयोगी पडतो. द सेन्सर्स एम्बेडेड in the sports equipment help us to understand our game from close quarters. आता इथे काही प्रकारचे स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, खेळासाठी उपयुक्त असे साहित्य साधनं, याच्यातून आपल्याला या खेळाविषयीची अगदी बारीक तपशीलवार माहिती डेटाच्या सहाय्यानं उपलब्ध करता येते. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द
the field conditions, the weather, individual performance, etc. आता हे जे सॅटेलाइट्स आहेत, ज्यांच्या सहाय्यानं ही सर्व माहिती, डेटा संकलित होतो, त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर एकूण त्या क्रीडा क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे किंवा हवामान त्या परिसरातील कसं आहे, त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो आणि व्यक्तिगत खेळाडूच्या परफॉर्मन्सवरती या सगळ्याचा परिणाम काय घडू शकतो याच्याविषयी आपल्याला आढावा घेता येऊ शकतो. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आता याच्याशिवाय स्पोर्ट्सच्या वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येतं आणि त्याचं पुन्हा आपण ॲनालिटिक्स केलं, विश्लेषण केलं तर आपल्याला पाहता येतं की जो परफॉर्मन्स झालेला आहे तो मायन्युटली, अगदी सूक्ष्मपणे, बारकाईनं पाहून आपण त्याच्यातून त्या झालेल्या सामन्याविषयीचे सगळे डिटेल्स समजून घेऊ शकतो. समजा त्रुटी राहिलेल्या असतील तर त्याच्यात कसा बदल करायचा हेही त्यातून समजून घेता येऊ शकतं, योग्य मार्गदर्शन मिळू शकतं आणि पुढच्या सामन्यासाठी खेळताना सुधारणा करता येऊ शकते. नंबर 6 आहे ॲडव्हर्टायझिंग. जाहिरातीचं हे क्षेत्र, जाहिरातीशिवाय सध्या कुठलंच क्षेत्र राहिलेलं नाही असं एक प्रकारे आपण म्हणतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. आणि खास करून बिग डेटामधील सगळ्यात मोठे स्पर्धक म्हणजे ॲडव्हर्टायझर्स आहेत. बी इट फेसबुक, गूगल, ट्विटर or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी आता खूपच परिचित झालेल्या आहेत. फेसबुक, गूगल, ट्विटर आणि काय काय आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल. तर या सगळ्या बाबतीतले व्यवहार, या सगळ्यातून घडणाऱ्या घडामोडी याच्याविषयी आपण जाणता आणि हा सगळा बिग डेटा कसा तयार होतो आणि कसा आणि कितपत उपयुक्त ठरतो हेही आपल्याला माहिती झालेलं आहे. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. एकंदरीत लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत समाजातल्या याच्याविषयीची माहिती घेण्यासाठी आणि त्याच्यातून योग्य ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना नक्कीच फायदा होतो. ॲडव्हर्टायझर्स बरोबर ही मानसिकता कॅच करतात आणि उत्कृष्ट जाहिरातबाजी करतात आणि कस्टमर्सना आकर्षित करत असतात. या प्रकारचं हे क्षेत्र आहे. एंटरटेनमेंट अँड मीडिया, मनोरंजन आणि वेगवेगळी माध्यमं, प्रसारमाध्यमं. आता या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो बघा. एंटरटेनमेंट अँड मीडिया यासाठी बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम.
Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. तर एंटरटेनमेंट मीडिया या क्षेत्रातून विचार करता बराचसा डेटा हा लोकांना कॅप्चर करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि लोकांच्या आवडीनिवडी, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यांना काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न, मनोरंजनाचा प्रयत्न प्रसारमाध्यमांच्या साहाय्यानं केला जातो. यामध्ये योग्य रिकमेंडेशन्स सुचवता येतात, उपाययोजना सुचवता येतात आणि यात पुन्हा काय होतं तर दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स आणि जाहिरातबाजीतून पण त्यांना योग्य महसूल प्राप्त होतो आणि या सगळ्यातून एक प्रभावशाली असं यांचं क्षेत्र बनत असतं. नंबर 8 आहे एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन इंडस्ट्री ज्याच्याशी आपण सगळे रिलेटेड आहोत. Get information about the study patterns of students can now prepare customized and dynamic learning programs according to need of individual students. तर या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये तर बिग डेटाचा फायदा आपल्याला होतो आहे, कारण त्याच्यातून आपल्याला स्टडी पॅटर्न्स नेमके कशा असावेत हे समजू शकतं आणि त्याचबरोबर गतिमान पद्धतीनं शिक्षण, अध्ययन आणि त्यासाठीचे वेगवेगळे प्रोग्राम्स इथं ठरवता येऊ शकतात. व्यक्तिगत प्रत्येक विद्यार्थ्याच्या काय गरजा आहेत त्याचा विचार करूनही ते ठरवता येऊ शकतात. तसंच एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन लेवल इज डिफरंट. कोर्स मटेरियल डिझाईन टू कॅटर टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन करण्याची क्षमता पातळी ही वेगवेगळी असते आणि त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्याच्या त्या आकलन क्षमतेचा विचार करून त्या पद्धतीनंच त्या विद्यार्थ्याला योग्य अभ्यास साहित्य पुरवता येऊ शकतं. स्टुडंट्स चॉईसेस, डिफिकल्टीज, रिझल्ट्स एटसेट्रा आर अवेलेबल. त्याचबरोबर या बिग डेटाच्या आधारे आपल्याला विद्यार्थ्याच्या मध्ये कोणत्या गोष्टींकडे त्याचा कल आहे हे लक्षात येतं. त्याला येणाऱ्या समस्या लक्षात येतात. त्याचं एकंदरीत परीक्षण, त्याचं मार्किंग, निकाल, रिझल्ट ही सगळी काही माहिती इथं उपलब्ध होऊ शकते. स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस गॉज्ड गायडन्स व्हाईल चूजिंग करिअर. आता त्याचप्रमाणे प्रामुख्यानं करिअरची निवड करत असताना कोणत्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सबळ बाबी आहेत आणि कोणत्या बाबतीत तो वीक ठरतो आहे याविषयी आपल्याला समजून येऊ शकतं. त्यामुळं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा उपयोग हा नक्कीच होतो असं आपल्याला लक्षात येतं. आता ह्या काही मुद्द्यांचा विचार करू. निगेटिव्ह थिंग्स कोणत्या असतील? बिग डेटा सगळीकडे उपयुक्त ठरतो, बरोबर आहे, परंतु काही हे बारकावे पण लक्षात घेतले पाहिजेत. काही नकारात्मक गोष्टीसुद्धा घडू शकतात, जसं की लॉस ऑफ प्रायव्हसी. बिग डेटा हॅज ऑल इन्फॉर्मेशन अबाउट अस. बऱ्याचदा आपल्या खाजगी वैयक्तिक गोष्टी या एक्सपोज होऊ शकतात. मिसयूज ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन. तसंच आपली जी व्यक्तिगत माहिती आहे त्याचा गैरवापर होऊ शकतो. लीकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. दिस लीड्स टू थेफ्ट्स, ब्लॅकमेल, चीटिंग अँड सो ऑन. काही वेळेला सायबर क्राईममधील हा भाग आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपली जी लीक होते आणि त्याच्यामुळं काही प्रकारच्या चोऱ्या, सायबर ऑनलाईन आणि ब्लॅकमेलिंग होऊ शकतं, फसवणूक होऊ शकते वगैरे. डेटा मे
fall into wrong hands and a person may be harassed. एखाद्या वेळेस हा डेटा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात गेला तर ती व्यक्ती ज्याचा हा डेटा उपलब्ध झाला आहे त्याला हॅरॅस करू शकते, त्रास देऊ शकते, पिळवणूक करू शकते. अनसॉलिसिटेड कॉल्स अँड ईमेल्स बेस्ड ऑन युअर इंटरनेट हिस्ट्री. तसंच काही प्रकारचे बेकायदेशीर जे आपल्याशी संबंधित नाहीत अशा व्यक्तींच्याकडून सुद्धा काही कॉल्स येऊ शकतात, काही प्रकारचे ईमेल्स येऊ शकतात आणि त्याच्यामुळं आपली ही जी इंटरनेट हिस्ट्री आहे ती सगळी त्यांना मिळाल्यामुळं हे काही धोके यामध्ये उपलब्ध होतात. आता यामध्ये आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. प्रिकॉशन्स फॉर पर्सनल डिटेल्स ऑन सोशल मीडिया. तर आता ज्या समस्या निगेटिव्ह बाबी आपण बघितल्या त्याच्यावरही मात करता येऊ शकते, पण त्यासाठी या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं ठरेल. ॲट फर्स्ट ट्राय टू फाइंड आउट हू वॉन्ट्स देम अँड व्हाय. आपली जर माहिती कोणी विचारत असेल तर ती कोण नेमकं मागत आहे, कशासाठी मागत आहे याबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे. खात्री असल्याशिवाय माहिती देऊ नये. नेवर रिव्हील क्रेडिट ऑर डेबिट कार्ड पिन नंबर इवन इफ अ बँक आस्किंग. अगदी जरी बँकेतून विचारणा झाली तरी प्रत्यक्ष जाऊन खात्री केल्याशिवाय आपण कोणतेही डिटेल्स उपलब्ध करून द्यायचे नाहीत हे लक्षात घ्या. नेव्हर गिव्ह ओन मोबाईल आधार कार्ड नंबर्स आयदर. तसंच सहजपणे कोणालाही आपला व्यक्तिगत मोबाईल नंबर द्यायचा नाही. त्याचबरोबर आधार कार्ड हे सुद्धा त्याचा नंबर आपण सिक्रेट ठेवला पाहिजे. सहजासहजी कोणाला उपलब्ध होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कीप सोशल मीडिया अकाउंट्स प्रायव्हेट अँड विजिबल ओनली टू फ्रेंड्स. आता फक्त आपले खात्रीशीर असणारे नेहमीचे परिचयाचे मित्रमंडळी जर असतील तरच केवळ आपण या आपल्या प्रायव्हेट अकाउंट्सबद्दलची माहिती त्यांना उपलब्ध करून देऊ शकता. पण रिस्पॉन्सिबल तुम्ही स्वतः असाल. ओनली आफ्टर चेकिंग अँड रीचेकिंग गिव्ह एनी डिटेल्स. फॉर दॅट देर आर मेनी केसेस ऑफ एक्सप्लॉयटेशन गोईंग ऑन. आणि पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की आपण आधी खात्री करायची आहे, पुनर्परीक्षण करायचं आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे डिटेल्स कोणालाही द्यायचे नाहीत, कारण यामध्ये एक्सप्लॉयटेशनच्या या प्रकारच्या गंभीर बाबी घडत आहेत आणि यात ऑनलाईन क्राईम, सायबर क्राईम आणि लुबाडणूक ही होऊ शकते, फ्रॉड होऊ शकतो. हे सगळं टाळणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण आपले डिटेल्स कोणत्याही परिस्थितीत उघड करायचे नाहीत. आपल्याला पूर्णतः खात्री असल्याशिवाय कोणालाही काहीही माहिती द्यायची नाही याची खबरदारी आपण काळजीपूर्वक घ्यायची आहे. आणि या पद्धतीनं आपण एकूण 8 क्षेत्रातील माहिती आणि निगेटिव्ह गोष्टी आणि प्रिकॉशन्स बिग डेटाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. बिग डेटा बिग इन्साइट्स हे आपलं युनिट इथं पूर्ण होतं. थँक्यू. सी यू.